नवीन उपक्रम गव्हर्नमेंटने चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने मेरा युवा भारत त्यांच्या मार्फत देशभर नशामुक्त युवा विकसित भारत हे अभियान आपण राबवतोय. खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि तो विद्यार्थ्यांपर्यंतही त्याचं आक्रमण झालेलं आहे. हे आपल्याला लढण्यासाठी याची जनजागृती पण आवश्यक आहे. म्हणजे डिटरंट म्हणून लॉ एन्फोर्समेंट एजन्सी काम करतात आहेत, परंतु याचं जनजागृती व्हावं असं मी आवाहन सगळ्यांना आपल्या मार्फत करतोय. याचं जे रचना आहे त्या स्पर्धांचे प्रकार, त्यामध्ये संगीत स्पर्धा आहे, मूळ रचना किंवा रॅप, नृत्य स्पर्धा, रील मेकिंग किंवा लघुपट निर्मिती स्पर्धा. ही नोंदणी खूप मोठ्या प्रमाणात आपण वाढवा, कारण या पोर्टलवर जर नोंदणी केली आपण तर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज त्यांना आहेत. अनेक ठिकाणी व्हॉलंटियर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. गव्हर्नमेंट संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, इथं जर तुम्हाला इंटर्न म्हणून 30 तास ते 120 तास पर्यंत येऊन आमच्यासोबत काम करू शकतात. गव्हर्नमेंट काम कसं करते याचा अनुभव घेऊ शकतात. अनेक ठिकाणच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यांना नवीन वाटा आहेत किंवा स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ज्या गव्हर्नमेंटने अवेन्यूज दिलेले आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याचं, नॉट ओनली गव्हर्नमेंट बट खासगी संस्थांसोबत पण इंटर्नशिप करण्याचा. नमस्कार, मी जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत अश्विनी अनिल कानकटे, नांदेड जिल्ह्यामध्ये माझी नियुक्ती झाली आहे. तर मेरा युवा भारत तर्फे नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियान 2.0 आपण राबवत आहोत. नॅशनल लेवलला हे अभियान आपण राबवत आहोत आणि युवकांमध्ये नशेचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्याच्यासाठी प्रिव्हेंटेटिव्ह मेजर म्हणजे प्रिकॉशन म्हणून आपण हे अभियान राबवतोय. तर जास्तीत जास्त तरुणांमध्ये याबद्दल जनजागृती पसरवण्याचं एक उद्दिष्ट असून आपण 1 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कल्चरल कॉम्पिटिशनचं आयोजन केलेलं आहे यशवंत महाविद्यालयाला. माय भारत जे ऑर्गनायझेशन आहे ते myBharat.gov.in ह्या पोर्टलद्वारे आम्ही हे अभियान राबवतोय. तर जास्तीत जास्त प्रमाणात तरुणांनी myBharat.gov.in या पोर्टलवर आपली नोंदणी करावी. म्हणजे माय भारत तर्फे असे अनेक कार्यक्रम जे राबवले जातात त्याच्यामध्ये त्यांना पार्टिसिपेट करता येईल. एवढं सांगून मी थांबवते. धन्यवाद.